नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी, बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्या लक्षात आहे का? लास्टचे जे 2 ॲनालिसिस व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कस करत होतो की मार्केटमध्ये काहीसा सपोर्ट बघायला मिळतोय आणि मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. तुमच्या हेही लक्षात असेल की या 2 ट्रेडिंग सेशनच्या अगोदर ज्यावेळेस आपण बुलिश साईडचा विचार करत होतो त्यावेळेस आपण असं समजून घेत होतो, डिस्कस करत होतो की मार्केटमध्ये बुलिश साईडला जाताना रेजिस्टन्स आहेत, मार्केटमध्ये बुलिश साईडला जाताना स्ट्रेंथ लागते. परंतु जर तुम्हाला मी दाखवतो ते थंबनेल, इकडे जर बघितलं तर या थंबनेलमध्ये देखील तुम्हाला काय बघायला मिळते, 1 जुलै. ओके, लक्षात आहे का? निफ्टीमध्ये बुलिश ब्रेकआउट सेटअप समजून घ्या. इकडे पण होता, ही 1 तारखेचा थंबनेल आहे. हा 2 तारखेचा थंबनेल जर बघितला तर निफ्टीमध्ये ज्वालामुखी सारख्या फुटण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर मार्केटनी या लेवलपासून एक बुलिश मोमेंटम दाखवला, जो की आपण 1 तारखेच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता. आज जर बघितलं तर आपण लेवल बघितली होती 24,050ची. ह्या लेवलवरती मार्केटनी मल्टिपल टाइम रेजिस्टन्स घेतले होते. मार्केट त्याच्यावरती ओपन झालं आणि बुलिश मोमेंटम दाखवलं. ठीक आहे, आता ही जी काही प्रायजेक्शन आहे ही सेटअपनुसार बनलेली नाही, परंतु त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचे आणि चांगल्या रिस्क टू रिवॉर्डचे सेटअप मार्केटमध्ये बघायला मिळालेले आहेत, स्पेशली निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये. आता सेटअप कितीही चांगल्या पद्धतीचा बनत असेल, कितीही चांगल्या रिस्क टू रिवॉर्डचा बनत असेल, तर त्यासाठी आपल्याला सेटअपचं नॉलेज पाहिजे. मार्केट कुठल्या लेवलवरती सेटअप बनवतंय, त्यासोबत डिमांड सप्लाय झोन कसा बघायला मिळतोय, मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो. मग आपण डिटेलमध्ये काय समजून घेतो की मार्केटचा ट्रेंड हा थोडासा बुलिश आहे. मग बुलिश ट्रेंडमध्ये मार्केट कधी बुलिश प्रायजेक्शन करू शकतं किंवा कधी बुलिश सेटअप बघायला मिळू शकतो, तिकडनं एक मोठा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड असते. आणि तसंच काहीसे मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये पण आणि सेन्सेक्समध्ये पण बघायला मिळालेले आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला प्रायजेक्शनचं सेटअपचं नॉलेज आहे का नाही. ओके, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, बघा तुम्ही जुने असाल मार्केटमध्ये किंवा नवीन असाल, एक्सपिरियन्स काम करतो मार्केटमध्ये, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने प्रायजेक्शन समजली पाहिजे. प्रायजेक्शनमध्ये कोणकोणते घटक गरजेचे आहेत जे समजायला पाहिजेत. ओके, मग अप ट्रेंडमध्ये जाताना मार्केटमध्ये कशा पद्धतीचे सेटअप बनतात, कशा पद्धतीची प्रायजेक्शन बनते, अप ट्रेंडमध्ये डिमांड सप्लाय झोन कसा काम करतो, रेंज कशी असते मार्केटची, आणि ज्यावेळेस मार्केट एखाद्या सेटअपमधनं ब्रेकआउट देत असतो त्या ब्रेकआउटचा किंवा त्या सेटअपचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, तर असे भरपूर घटक आहेत प्रायजेक्शनमध्ये जे की आपल्याला अभ्यास करून व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण विचार करू शकतो मार्केटचा. आणि काहीसे प्रायजेक्शन, काहीसे सेटअप आज मार्केटमध्ये बघायला मिळालेले आहेत, परंतु आता ज्याला प्रायजेक्शनचं व्यवस्थित नॉलेज आहे त्याला समजलं असेल, परंतु ज्याला प्रायजेक्शनचं नॉलेज नाहीये तर फक्त मग अंधारामध्ये धनुष्यबाण मारण्यासारखं आहे, जिथे लागेल तिथे लागेल. आणि तुम्हाला माहिती अंधारामध्ये धनुष्यबाण मारल्यानंतर किती पॉसिबिलिटी आहे की आपलं धनुष्यबाण योग्य ठिकाणी जाईल. ओके, तर प्रायजेक्शन समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. प्रायजेक्शनच्या घटक काय त्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. नवीन असाल मार्केटला रीड करायचा प्रयत्न करत जावा. मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्रायजेक्शन बनते, मार्केटचं नेचर काय आहे, मार्केटमध्ये जी हालचाल होते त्याच्यामध्ये हालचाल होताना कोणकोणती प्रायजेक्शन घटक बघायला मिळतात हे थोडंसं मार्केट रीड करण्याचा प्रयत्न करा. भले तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल, मार्केटमध्ये काम तुम्ही 6 महिन्यांनी करा, वर्षांनी करा, तुमची मर्जी आहे, परंतु पहिलं अगोदर मार्केटला समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि ह्या गोष्टी मी प्रायजेक्शनच्या प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये, डेली ॲनालिसिसमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत असतो, तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगत असतो.
आता आजही त्या गोष्टी आपण सांगणारच आहोत. उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे. या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे. तर त्याच्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये काय लेवल बनतात ते, काय प्राइस ॲक्शन बनते, काय सेटअप बनू शकतात ते, ओव्हरऑल दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो, याचं सविस्तर विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं, तर सबस्क्राईब लवकरात लवकर करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुमचे जे पण काही क्वेश्चन असतील मार्केट रिलेटेड, ते क्वेश्चन आवर्जून कमेंटमध्ये विचारा. मी कमेंट वाचत असतो. त्यामधले जे काही गोष्टी आहेत ज्या की तुमच्यापर्यंत सांगायला पाहिजे त्या गोष्टी मी वाचत असतो. त्यामुळे क्वेश्चन कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे 1500 लाईक 300 कमेंट. ओके. आणि ह्या सगळ्या ज्या मी प्राइस ॲक्शनचे रिलेटेड तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्यात ना, त्या प्राइस ॲक्शन रिलेटेड गोष्टी, त्याचसोबत मॅनेजमेंटच्या गोष्टी. आता मॅनेजमेंटमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट, ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. स्ट्राईक प्राईस सिलेक्शन, ह्या गोष्टी. आणि त्यासोबतच सायकोलॉजी. कारण की सायकोलॉजी खूप गरजेची आहे तुम्हाला माहिती असणं. तुमच्या स्वतःची सायकोलॉजी कशी आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मार्केट सायकोलॉजी कशा पद्धतीने चालते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे संपूर्ण जे 3 खांब आहेत, 3 जे पिलर आहेत मार्केटचे, प्राइस ॲक्शन, मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी, हे तिन्ही पिलर आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये समजून सांगितलेले आहेत. ओके. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल जॉईन करण्यासाठी, तर त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर टेलिग्रामवरती जॉईन असाल तर टेलिग्राममध्ये देखील दिलेली आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की तुमचं कोर्स करण्याच्या अगोदर तुमचं मार्केट बघण्याचा कसा दृष्टिकोन होता, आणि तुम्ही प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर किंवा चालू असताना तुमचा मार्केट पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये सांगा. आता खूप लोक असतात त्यांना समजत नाही लिंक कुठे आहे किंवा डिस्क्रिप्शन काय आहे, पिन कमेंट काय आहे. त्यांच्यासाठी 2 मिनिटात मी तुम्हाला दाखवतो. हा आपला यूट्यूब चॅनल, याच्या रिसेंटली व्हिडिओवरती, म्हणजे या व्हिडिओवरती कुठेही तुम्ही क्लिक केलं रिसेंटली व्हिडिओवरती, तर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. आणि इकडे जर गेला तर या मोरमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इकडे बघायला मिळते प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स, ही त्याची लिंक आहे. ओके. ही लिंक आहे. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. आणि या पेजमध्ये काही लर्निंग ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन आणि सेटअप, इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ओके. इकडे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर विचारत, तर तुम्ही द्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती कोर्सचा ॲक्सेस मिळून जातो. बघा, लक्षात ठेवा, खूप लोकांचं काय होतं की लिंक ही चेंज होत राहते. ओके. तुम्ही ज्या दिवशी कोर्स जॉईन केलेला आहे त्या दिवशीच्या लिंकवरती जाऊन तुमचा कोर्स ओपन होईल, किंवा तुमच्या मेल आय डीमध्ये देखील जॉईनिंगचा ॲक्सेस येईल, तिकडनं तुम्ही जॉईन करू शकता. फॉर एक्झाम्पलसाठी जर कोणी लास्ट महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये समजा 8 जूनला जर कोणी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडचा कोर्स घेतला असेल, तर 8 जूनच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये जावा, त्याच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये जावा, तिथून जाऊन कोर्स ओपन होईल. आणि सगळ्यात सोपं जे आहे ते आहे, तुमच्या मेलमध्ये देखील त्याचा ॲक्सेस दिलेला आहे. आणि आज समजा, आज जर बघितलं तर साधारण 2 तारीख आहे, 2 जुलैची. आज जर कोण कोर्स जॉईन करत असेल तर त्याला देखील मेलवरती त्याच्या ॲक्सेस येईल, परंतु मेलवरनं नसेल ओपन करायचा, लिंकवरनं करायचं असेल तर 2 जुलैच्या व्हिडिओमध्ये जावा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून जॉईन करू शकता. कारण की ही जी लिंक आहे ती महिन्याला चेंज होत राहते. ओके. सो ज्याच्याकडे मेल आय डी तुम्ही टाकल्यानंतर त्या मेलवरती ॲक्सेस मिळून जातो लगेच. तुम्ही लगेचच्या लगेच जॉईन करू शकता. ओके. बरं, आता याच्यामध्ये काय काय शिकण्यासारखं आहे. 18 व्हिडिओ आहेत लेसनचे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, म्हणजे 12 महिने. तुम्ही 12 महिने कितीही वेळा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि इकडे जर बघितलं तर हे काही सिलेबल्स आहे पूर्ण, जो की व्हिडिओ आहेत सगळे 18 व्हिडिओ आहेत. आणि हा जो व्हिडिओ आहे, ओके, हा 17वे व्हिडिओ साधारण 1 महिन्यापर्यंत ओपन होता सगळ्यांसाठी.
आज हा क्लोज होईल, आज हा प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये ॲड होईल. ओके, आणि इकडे जाऊन किंवा इकडे जाऊन तुम्ही कसंही जॉईन करू शकता. ओके, आणि आणखी एक गोष्ट, खूप लोकांचे असतात क्वेश्चन की सर आम्हाला न्यूज फॉलो करायचे आहेत, कुठे फॉलो करायला मिळतील? तर हा आहे किरण कदम सरांचा पॉइंटेड चर्चा चॅनल, के सरांचा. इकडे जर बघितलं तर जवळजवळ 2K सबस्क्रायबरच्या आसपास आलेले आहेत. ओके, ज्याला न्यूज बघायच्या आहेत, ज्याला न्यूज वाचायच्या आहेत, ज्याला न्यूज ऐकायला आवडतात ते नक्की जॉईन करू शकता, सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉन नक्की दाबा. रोज सकाळी 7 वाजता ग्लोबल न्यूज, इंडियन न्यूज आणि मार्केटच्या न्यूज, तिन्ही न्यूज सर व्यवस्थित पद्धतीने कव्हर करत असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या न्यूज आणखी पाहिजे ते त्यांना तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला कुठल्या न्यूज अजून पद्धतीने आवडतील तशा पद्धतीने ते व्यवस्थित न्यूज अजून चांगल्या पद्धतीने सांगतील. ओके, तर त्या गोष्टी त्यांच्या चॅनलवरती जाऊन कमेंट करून आवर्जून सांगा. चॅनलचं नाव लक्षात ठेवा, खूप लोक विसरून जातात. पॉइंटेड चर्चा हा फोटो लक्षात ठेवा आणि हे थंबनेल आहेत, हे तुम्ही इकडे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करू शकता. ओके, येऊया चार्टवरती. आता इकडे जर बघितलं तर एक चांगला डबल बॉटम इकडे बघायला मिळाला होता. त्यानंतर मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला, क्लोजिंग आहे ती इंट्राडेच्या हायला आहे. ओके, मार्केट गॅप अप ओपन झालं होतं. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मार्केट गॅप अप ओपन झालं होती. मार्केट काहीसं कन्फ्युजन करू शकतं, आपण असं बघितलं होतं. मार्केट काय झालं, ओपनिंग नंतरच मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलं. मार्केट परत पुलबॅक घेतलं खाली, मग या लेवलवरती प्राइस ॲक्शन तयार झाली. त्याच्यासाठी प्राइस ॲक्शन आणि सेटअप तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर यानंतर चांगला मोमेंटम परत एक बुलिश साईडला बघायला मिळाला. आता जर बघितलं तर सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आपण काल काय बघितलं होतं, लक्षात आहे का तुमच्या? मार्केटमध्ये ही एक रेंज तयार झाली होती, ही एक रेंज तयार झाली होती, इकडे क्लोजिंग होती, म्हणजे सेंटरला 24,000च्या आसपास क्लोजिंग होती. ओके, मार्केटने काय केलं, जो वरचा भाग होता तो मार्केटनेच भरून काढला, म्हणजे रेजिस्टन्स लेवलवरती मार्केट गेले, सपोर्ट लेवलवरती मार्केट आलं नाही. वरती लेवलवरती गेलं, वरच्यावरच मार्केटने मोमेंटम दाखवलं, म्हणजे काहीशी पॉझिटिव्ह आपल्याला मोमेंटम इकडे बघायला मिळालेली आहे. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर इकडे आपल्याला काहीशी ट्रेंड लाईन बघायला मिळते. या लेवलपासून मार्केट ओपन झालं होतं, या लेवलनंतर मार्केटने बघितलं तर अशा पद्धतीची काहीशी ट्रेंड लाईन आपल्याला दाखवलेली आहे. म्हणजे इकडनं जर बघितलं, इकडनं सुरुवात झाली, या लेवलवरती पुलबॅक मिळाला, त्याच्या परत पुलबॅक या लेवलवरती, परत पुलबॅक या लेवलवरती, परत पुलबॅक. आता इकडे काय बघायला मिळतं, याची जी लेंथ आहे ती बघा, ही लेंथ बघा, याच्या कम्पेअरला ही लेंथ छोटी आहे, याच्या कम्पेअरला ही लेंथ छोटी आहे आणि याच्या कम्पेअरला ही लेंथ छोटी आहे. म्हणजे जी रेंज आहे ती कुठे ना कुठे आपल्याला कमी 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 होत जाते. हे तुम्हाला दिसलंय का? तर हे का असं होत असतं की याची जी स्ट्रेंथ आहे, ओके, ह्याची स्ट्रेंथ कमी कमी होत जाते. ओके, ह्याची स्ट्रेंथ काय कमी कमी होत जाते, म्हणजे मार्केट इकडे दमत चाललंय. ओके, ही स्ट्रेंथ कमी आहे. आता या लेवलच्या आसपास जर काहीसा डबल टॉप करून मार्केट जर लेवल ब्रेक होत असेल, हा जो स्विंग आहे, कारण की रिसेंटली बघा कुठलाही स्विंग ब्रेक केलेला नाही, जर काहीसा डबल टॉप करून या लेवलच्या आसपासचे जर स्विंग ब्रेक झाले तर आता हा कुठं आलेला आहे, हा रेजिस्टन्स लेवलवरती आलेला आहे, जिकडनं सप्लाय झोन तयार होतो त्या लेवलवरती इकडे निफ्टी आपल्याला येताना दिसतोय. ओके, त्यामुळे जर रिस्क टू रिवॉर्डचा जर विचार केला तर मार्केट लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन, म्हणजे हा एक ट्रेडिंग सेशन, हा एक ट्रेडिंग सेशन, कंटिन्युअसली मार्केटने 2 दिवस बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. मग मार्केटमध्ये आता एक काय पेंडिंग आहे, एक पुलबॅक पेंडिंग आहे. ओके, एक पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो, त्याची पॉसिबिलिटी हायर साईड होती. मग रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर बघितलं तर बुलिश साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरेबल बघायला मिळत नाहीये कम्पेअर टू सेलिंग साईड. ओके, मग सेलिंग साईडला जर मार्केट काहीसं बघा, इथे परत तेच प्राइस ॲक्शन काहीशी नेगेटिव्ह करून, आता नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन काय असते, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन काय असते, हेच काही लोकांना समजत नाही. त्याच्यामुळे बेसिकच जर कच्चं असेल तर तुमची इमारत कशी उभी राहणार, जर पायाच कच्चा असेल तर. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो की याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ओके, त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. म्हणजे जर तुमचा अभ्यास नसेल तर ह्या गोष्टी समजणं खूप 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 अवघड आहे. आणि या सगळ्या ज्या गोष्टी ज्या मी ॲनालिसिसमध्ये इतकं सोपं आणि इतकं सिम्पल करून सांगण्याचा प्रयत्न करतोय की छोटं बाळ जरी असेल तरी त्याला समजेल.
ओके. परंतु आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या सोप्या आणि सिंपल करून सांगतोय, ज्याला बेसिक नॉलेज नसेल तरी देखील त्याला कळू शकतं. त्यामुळे शिकण्यावरती भर द्या. ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतोय, त्याचं थोडंफार तुम्हाला नॉलेज असेल तर हे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय, हे तुमच्या पटकनी लक्षात राहील. ओके. तर इकडे थोडीशी प्रायझॅक्शन आपण समजून घ्यायची आहे. इथं जर बघितलं 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तर गेलो आपण, तर आपल्याला मल्टिपल टाईम रेजिस्टन्स इकडे बघायला मिळतात ते. हा एक रेजिस्टन्स होता का जिकडनं मार्केट खाली आलं, एक रेजिस्टन्स. हा एक रेजिस्टन्स होता का जिकडनं मार्केट खाली आलं, हा एक रेजिस्टन्स. हा एक रेजिस्टन्स होता जिकडनं मार्केट खाली, हा एक. आता परत मार्केट ह्या लेवलते एक रेजिस्टन्स केले. म्हणजे मार्केट जर बघितलं, निफ्टीला जर तुम्ही व्यवस्थित जर वॉच केलं तर या लेवलपासून मार्केटनी ही जी रेंज आहे, या रेंजमध्ये मार्केट म्हणजे साधारण जर बघायला गेलो आपण तर या लेवलच्या आसपास, त्या लेवलच्या आसपास ही जी रेंज आहे, या लेवलवरती मार्केट मल्टिपल टाईम आलं. 1, 2, 3, 4 वेळा आले आणि 4 वेळामध्ये 3 वेळा मार्केटने काय केलं, इकडे ब्रेकआउट फेलियर करून मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. मग त्यामुळे रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला काय बघायला मिळतोय, सेलिंग साईडला बघायला मिळतोय. बुलिश साईडला मार्केटमध्ये ट्रॅपिंग ही ऑलरेडी झालेली आहे खूप वेळा. ओके. मग इकडे जर बघितलं तर आता मार्केट वरती जाताना ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. मग आता एक क्वेश्चन पडू शकतो की सर मार्केट मग इकडनं आता इतक्या वेळा ब्रेकडाऊन फेलियर केलं तर आता इतकं व्यवस्थित आलं तर हा ब्रेकआउट करू शकत नाही का? करू शकतो. परंतु जर आपल्याला इकडे दिसताना दिसतंय की या लेवलवरती मार्केट स्ट्रगल करतंय, मार्केटनी ऑलरेडी अशा पद्धतीचे काही निगेटिव्ह मोमेंटम दाखवलेले आहेत. ओके. तर मग आपण मार्केट जे डोळ्याने दिसते त्याचा विचार करायला पाहिजे का जे दिसत नाही त्याचा विचार करायला पाहिजे, ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेतल्या पाहिजे. ओके. सो रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर बघितलं प्राइस ॲक्शनच्या, तर मग मार्केट जर या लेवलती काही बेरिश प्राइस ॲक्शन करत असेल तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी काय आहे, बुलिश ब्रेकआउट देण्यापेक्षा जास्त आहे. आता इकडे पुलबॅक आला होता, इकडे एक छोटा पुलबॅक आला होता. आता काय आहे की जर समजा याला नाही जायचं सपोर्टला, पण छोटा पुलबॅक तर एक अपेक्षित आहे इकडे या लेवलवरती. ओके. जसं इकडे एक पुलबॅक आला होता, त्याच्यानंतर मार्केटने प्राइस ॲक्शन करून निगेटिव्ह झालं होतं. जसं इकडे एक पुलबॅक आला होता. ओके. काहीसा पुलबॅक इकडे पण बघायला मिळाला. मार्केट असं किंवा असं एकदम चालत नाही प्राइस ॲक्शननुसार जर बघितलं तर. प्राइस ॲक्शन मार्केटला वरती जर जायचं असेल तरी हे पुलबॅक मार्केटला घ्यावे लागतात. हे पुलबॅक मार्केटला घ्यावे लागतात. हे आपण प्राइस ॲक्शनमध्ये व्यवस्थित पद्धतीने समजलेलो आहे. हायर हाय, लोअर लो. ओके. तर ही काही प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बघायला मिळत आहे. आय होप तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगतोय त्या तुम्हाला समजत असतील. ओके. आणि व्हिडिओ थोडासा मोठा असतो आपला कारण की फक्त लेवल मार्क करायचं आणि झालं असं नाही. प्रत्येक प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजून घ्या, त्याच्या मागची कारणं समजून घ्या आणि यातनं स्टेप बाय स्टेप शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. तर इकडे एक लेवल आपल्याला बघायला मिळते इंट्राडेच्या हायची, जी की या लेवलवरती पण हीच लेवल होती. इकडे पण बॉटमनी इकडनंच मोमेंटम झाला होता आणि ही लेवल म्हणजे 24,190च्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स, टेक्निकल रेजिस्टन्स बघायला मिळते. क्लोजिंग जर बघितलं तर 24,175चे आहे. ओके. तर इकडे हा रेजिस्टन्स पाहायला मिळते आणि सपोर्ट जर बघितलं तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती एक टेक्निकली सपोर्ट बघायला मिळतोय. ओके. 24,145. ओके. ह्या लेवलवरती मार्केटने इकडनं ब्रेकडाऊन केलं होतं, इकडनं पण ट्राय केलं, टिकला नाही, वरती ब्रेकआउट दिला. साधारण डे एंडचा ब्रेकआउट होता. ओके. तर काय रेंज आपल्याला बघायला मिळते, 24,190, 24,145. जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर साधारण 45-50 पॉईंटची रेंज आपल्याला बघायला मिळते. आता या लेवलवरती इथे सपोर्ट आहे, इथे पण सपोर्ट आहे. ओके. इथे पण सपोर्ट आहे. परंतु या लेवलवरती जर बघितलं तर मार्केटनी लास्ट टाइम इकडनं मोमेंटम दिला होता आणि इकडे जर काहीशा बेरिश प्राइस ॲक्शन होत असेल तर ह्या सपोर्टपेक्षा हा जो सेलिंग प्रेशर आहे ना, हे या सपोर्टपेक्षा थोडासा स्ट्रॉंग राहताना दिसू शकतो. ओके. सपोर्ट आहे त्यासाठी आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. डाऊन साईडला लेवल आपण मार्क करूया. फर्स्ट लेवल जर बघितलं तर या लेवलची स्विंग आहे.
सेकंड लेवल जर बघितलं तर या लेवलची स्विंग आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मार्केटनी इकडे ही एक लेवल आहे ज्या लेवलवरती थोडंसं आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे, 24,100ची. ओके, ही थोडीशी वेगळ्या कलरमधली लेवल आहे, ती थोडीशी तुम्ही समजून घ्या. अपसाईडला जर बघितलं तर अपसाईडला हा एक हाय आहे ज्या लेवलवरून हे हाय लावून मार्केट खाली आलं होतं. आता याच्यामध्ये राउंडिंग लेवल आपल्याला बघावं लागतील, कारण की टेक्निकल जर बघितलं तर आपल्याला काय थोडं सपोर्ट बघायला मिळत नाही. राउंडिंग लेवल जर बघितलं तर ह्या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ओके, या मोमेंटममध्ये जर बघितलं तर या लेवलवरती रेजिस्टन्स आहे, या लेवलवरती रेजिस्टन्स आहे. तर त्याचे आपण 3 भाग केलेले आहेत बघायला गेलं तर 1, 2 आणि 3. ओके, कारण की लेवल इकडे तितक्याशा क्लिअर नाही. काय इकडे वरती गेलाय, खाली आलाय, इकडे कन्सोलिडेशन आहे, तिकडे कन्सोलिडेशन, इथं पण कन्सोलिडेशन आपल्याला बघायला मिळते. तर आधी बुलिश साईडचा व्ह्यू समजून घेऊया. बघा, मार्केट एक पुल बॅक घेतलं, या लेवलवरती वरती गेले. आता याला जर फ्रेश ब्रेकआउट द्यायचा असेल तर या लेवलच्या वरती क्लोजिंग करणं गरजेचं आहे, 24,190. ओके, या लेवलच्या वरती क्लोजिंग करणं गरजेचं आहे. परंतु इकडे काहीशी तरी बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळायला पाहिजे. म्हणजे खाली आला, पुल बॅक घेतला, हे लेवलवरती कन्सोलिडेशन करून मग या लेवलवरती थोडंसं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग इकडे आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. ही जी ट्रेंड लाईन आहे ती आपल्याला कंटिन्युएशन करताना दिसू शकते. जो ट्रेंड आहे तो आपल्याला कंटिन्युएशन करताना दिसू शकतो. पण इकडे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या लेवलवरनं मार्केट काय आहे, मल्टिपल टाइम रिव्हर्स फिरले. त्यामुळे बुलिश साईडला जर ब्रेकआउट येत असेल तर इकडे आपल्याला पहिल्यांदा पोझिशन सायझिंग मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, कॅपिटल मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत ट्रेड मॅनेजमेंट करणं देखील गरजेचं आहे. ओके, आता त्या गोष्टी देखील आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये सविस्तररित्या सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या साईडला रिस्क आहे त्या साईडला आपण कशी रिस्क कमी करून आपण त्या साईडचा विचार करू शकतो हे फक्त बघायचं. ओके, तर तुम्हाला तुमची रिस्क माहिती असायला पाहिजे. प्रत्येकाच्या कॅपिटलनुसार प्रत्येकाची रिस्क वेगवेगळी असू शकते. ओके, मग पहिली लेवल 24,190च्या नंतर काय आहे, पहिले नो ट्रेडिंग झोन समजून घ्या. 24,145 हा सपोर्ट झोन आहे आणि जो की आपल्याला इकडे बघायला मिळतो मल्टिपल टाइम इकडे रेजिस्टन्स घेतलं होतं. जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्टचं काम करतोय. रेजिस्टन्स जर बघितलं तर 24,190च्या आसपास आहे. साधारण 40 ते 45, 50च्या आसपास इकडे आपल्याला नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते. निफ्टीच्या कम्पेअरला बघायला गेलं तर एक हेल्दी कन्सोलिडेशन इकडे आपल्याला बघायला मिळू शकतं. बुलिश साईडला जर लेवल ब्रेक झाले तर 24,220, 24,240 आणि 24,260 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. गॅप अप जर ओपन होत असेल तर तो रेजिस्टन्स झोनवरती ओपन होते. आता 2 दिवस मार्केट बुलिश आहे. गॅप अप जर ओपन होत असेल आणि मार्केट गॅप अप ओपन होऊन काहीशी इनसाइड कॅन्डल निगेटिव्ह साईडला म्हणजे डाऊन साईडला जर ब्रेक होत असेल तर इनसाइड कॅन्डल सेटअप जर तिकडे बनत असेल तर मग काहीसा ओपनिंगमध्ये एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता हा इनसाइड कॅन्डल सेटअप देखील प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये सविस्तर पद्धतीने शिकवलेला आहे. येऊया निगेटिव्ह साईडचा, जिकडे रिस्क टू रिवॉर्ड थोडासा फेवरेबल आहे. एक पुलबॅक घेतलेला आहे, मार्केटने इकडनं रिजेक्शन घेतलेलं आहे, क्लोजिंग या लेवलच्या आसपास आहे. सेकंड पुलबॅक घेऊन जर मार्केट लेवल ब्रेक करत असेल तर इकडनं काहीसा डबल टॉप आपल्याला बघायला मिळू शकतो, जे की नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. त्याच्यानंतर जर मार्केट या लेवलतून टप्पा खाऊन परत पुलबॅक घेतलं तर काहीसा आपल्याला इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न बघायला मिळू शकतो, जो एक निगेटिव्ह पॅटर्न आहे. ओके, मग जसे पॅटर्न बनतात तसे त्याचे रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनतात. ओके, ही जर लेवल ब्रेक करत असेल तर इकडे काहीशी आपल्याला इंट्राडेमध्ये पण ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओव्हरऑल 2 दिवसाच्या जर प्राइस ॲक्शन बघितलं तिकडे देखील एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. मग तिकडनं जर लेवल ब्रेक होत असेल तर डाऊन साईडचा मोमेंटम जसा हा फास्ट बुलिश झाला होता इकडे आणि येताना पण कसा हा फास्टमध्ये आला होता बघा. त्यामुळे इकडची जर लेवल परत ब्रेक होत असेल तर अशा पद्धतीचा काहीसा फास्ट मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मग रिस्क टू रिवॉर्ड रेशो देखील आपल्याला काहीसा त्यामुळे सेलिंग साईडला थोडासा कम्पेअर जर केला बुलिश साईडच्या दृष्टीने तर फेवरेबल दिसतोय. मग काय काय लेवल आहे, पहिली लेवल आहे 24,118. आता ही दुसरी जी लेवल आहे ना ती राऊंड लेवल आहे आणि त्या लेवलवरती मार्केटने थोडंसं सपोर्ट दाखवलेला आहे. त्यामुळे थोडंसं इकडे जर ही लेवल ब्रेक होऊन खाली येत असेल तर ट्रेड मॅनेजमेंट इकडे तुम्हाला जमलं पाहिजे राऊंड लेवलवरती. तिसरी जी लेवल आहे 24,075 आणि त्याच्यानंतर गॅपच आहे. जर विचार जर केला तर 24,038च्या आसपास एक लेवल आणखी बघायला मिळते. पण इकडे लेवल मार्कच करूया.
ओके, 24,045च्या आसपास तिसरी लेवल बघायला मिळते. ओके, ह्या निगेटिव्ह साईडच्या. बरं, आता इकडे आपण गॅप अपचं बघितलं, परंतु गॅप डाऊन जर ओपन होत असेल ना, तर गॅप डाऊनमध्ये ऑलरेडी एक बुलिश मोमेंटम झालाय, त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपन होत असेल, तर हा गॅप डाऊन काहीसा कन्फ्युजन करणारा राहू शकतो. म्हणजे मार्केटचा ट्रेंड काय बनू शकतो हे थोडंसं प्रिडिक्ट करणं अवघड जाऊ शकतं, स्पेशली बिगिनर लोकांना ज्यांना मार्केटचं व्यवस्थित नॉलेज नाही. त्यामुळे गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबून व्यवस्थित प्राइस ॲक्शन बघून, थोडासा वेळ देऊन काय प्राइस ॲक्शन बनते, काय सपोर्ट रेजिस्टन्स क्रिएट होतं ते इंट्राडेमध्ये, याचा विचार करणं गरजेचं आहे. लगेच 9-15 झाले लगेच मला उडी मारायचे असा बिलकुलही प्रयत्न करू नका. मार्केटला समजून घ्या. तुमच्या नॉलेजनुसार मार्केटचा विचार करा. त्याच्यासोबत सगळे जे रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करण्याचा विचार करा. तुमच्या रूल्सनुसार जर काही गोष्टी बनत असतील तर त्याचा विचार करा. अन्यथा निवांत राहावा. ओके, जाऊया आपण बँक निफ्टीकडे. व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघण्याचा आवर्जून प्रयत्न करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी नवीन नवीन नॉलेज, नवीन नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आता ह्या महाशयांनी जर बघितलं तर एक ओपनिंगमध्ये एक छोटीशी बुलिश मुवमेंट दाखवली, दिवसभर कन्सोलिडेशनमध्ये फिरत राहिला. ओके, आणि आपण हे पण बघितलं होतं जर डायरेक्ट ब्रेकआउट देत असेल तर ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी हायर आहे. हा ऑलमोस्ट कन्सोलिडेशनमध्येच होता. काल ह्या साहेबांची एक्सपायरी होती आणि आज लगेच इकडे आणि रंग दाखवायला सुरुवात केली. बरं, आता लेवल जर बघितलं तर 58,140चा रेजिस्टन्स जो की बघायला मिळतोयच आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर 57,800चा सपोर्ट बघायला मिळतोय. हा काय एक नो ट्रेडिंग झोन आहे. लेवल इकडे जसा कालच्या वेळमध्ये होता तसंच आहे, कारण की हा त्याच लेवलमध्ये कन्सोलिडेशन करतोय. ब्रेकआउट पण दिला होता, तो पण त्याच लेवलच्या आसपास दिला होता. ओके, बरं, प्राइस ॲक्शनचा काय मोमेंटम इकडे की इकडे प्राइस ॲक्शन एक अशा पद्धतीने एक प्राइस ॲक्शन बनली, ही बघताना थोडीशी बुलिश वाटते. परंतु इकडे आपल्याला काय बघायला मिळते, बुलिश साईडला जाताना खूप हळूहळू मार्केट जाते. कॅन्डलची साईज बघितली तर खूप हळूहळू आहे. इकडे थोडंसं ट्राय केलं दाखवायला, लगेच झेपलं नाही, लगेच खाली आलं. म्हणजे जरी प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बुलिश दिसते, परंतु ही जी प्राइस ॲक्शन इकडे बनताना जी दिसते ती टेक्निकली बुलिश आहे. परंतु तेवढी स्ट्रेंथ मार्केटमध्ये आहे का, तर दिसत नाही. ओके, नाहीतर मग आजचा जो ब्रेकआउट होता तो कायसा या हायर लेवलवरती जाऊन क्लोज करायला पाहिजे होता. जसं की निफ्टी आणि सेन्सेक्सचा थोडासा हायर लेवलवरती जाऊन क्लोज केलेला आहे. ओके, तर लेवल काय बनतात ते 58,140च्या नंतर फर्स्ट 58,400, 58,600 आणि 58,803 या लेवलवरती आपल्याला काहीसे रेजिस्टन्स बघायला मिळतात. ते टेक्निकल जर बघितलं तर ट्रेंड लाईन ब्रेक केली आहे, परंतु सपोर्ट ब्रेक झाला नाही. 57,800चा सपोर्ट आहे. ही लेवल जर ब्रेक होती तर 57,456 आणि 57,213 या काही लेवल नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहेत. गॅप अप जर ओपन होत असेल तर तो कन्सोलिडेशनच्या 2 रेंजच्या मध्ये आहे. त्यामुळे मोठी प्राइस ॲक्शन येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. इकडे थोडंसं मार्केट आपल्याला रडू शकतं. ओके, डाऊन साईडला जर बघितलं गॅप डाऊन ओपन होत असेल तर इकडे पण कन्सोलिडेशनच आहे. परंतु एक पुलबॅक नंतर काय प्राइस ॲक्शन बनते का किंवा सपोर्ट ब्रेक होते का हे पाहणं गरजेचं आहे. आणि थोडंसं काय आहे, जेव्हापासून याची मंथली एक्सपायरीवरती बँक निफ्टी शिफ्ट झालाय ना, याच्यामध्ये व्हॉल्यूम पण कमी झालाय आणि थोडीशी जर बघितलं तर प्राइस ॲक्शन पण थोडीशी विचित्र बघायला मिळते. ओके, तर त्या पद्धतीने विचार करू शकता. जाऊया सेन्सेक्समध्ये. ओके, सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर सगळ्या लेवल आहेत त्या रिमूव्ह केलेल्या आहेत. सेन्सेक्स जर बघितलं तर निफ्टीप्रमाणेच सेन्सेक्सने एक बुलिश मोमेंटम दाखवला, त्याच्यानंतर एक ट्रेंड लाईन इकडून आपल्याला बघायला मिळते. ट्रेंड लाईन तुम्हाला मार्क करून दाखवतोच. इकडे तुम्हाला दिसत नसेल तर आता दिसते का? हो, निफ्टीप्रमाणेच काय दिसते, एक मोठा मोमेंटम, त्याच्यानंतर अजून एक मोठा, त्याच्यानंतर अजून एक मोठा, त्याच्यानंतर अजून एक छोटा. ओके, जिकडे स्ट्रेंथ थोडीशी कमी होती. मग आता अशा वेळेस ज्यावेळेस प्राइस ॲक्शन बनते एक पुलबॅक पेंडिंग असतो यावेळेस. ओके, एक पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. तो पुलबॅक कुठून येऊ शकतो, त्याची लेवल काय बनते ते थोडं समजून घ्या. रेजिस्टन्स बघितलं तर आजचा इंट्राडे आहे. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती. आता याची रेंज थोडीशी मोठी बघायला मिळते कम्पेअर टू बँक निफ्टी आणि निफ्टी. ओके, सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट आहे. बघा किती सुंदर डबल बॉटम इकडे तयार केला होता. अजून दुसरा जर बघितलं या लेवलवरती आहे. तिसरा जर बघितलं तर या लेवलवरती आहे. हे 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात आहे. बुलिश साईडला जर बघितलं 1 तासावरती जाऊया. 1 तासावरती इकडे एक हाय लावलाय.
आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक राऊंड लेवल आहे 77,700. बुलिश साईडला 2च लेवल आहेत. ओके, प्राइस ॲक्शन समजून घ्या. लेवल ब्रेकआउट दिलेला आहे. टप्पा खाली येऊन जर लेवल ब्रेक होत असेल, इथे थोडासा पुलबॅक घेणं गरजेचं आहे मार्केटनी अकॉर्डिंग टू प्राइस ॲक्शन. प्राइस ॲक्शन अशी चालत नाही. प्राइस ॲक्शन सपोर्टवरती येऊन छोटासा पुलबॅक आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक होत असेल तर मग काही सेटअप बनतो. मग इकडे लेवल काय बनते 77,300च्या आसपास सपोर्ट आहे आणि वरती 77,600च्या आसपास रेजिस्टन्स आहे. म्हणजे 300 पॉईंटची नो ट्रेडिंग झोनची रेंज इकडे आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळते. इकडे जर टप्पा खाऊन लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट लेवल ह्या सपोर्ट बघायला मिळते 77,139. सेकंड लेवल जर बघितली तर 77,039 आणि तिसरी लेवल जर बघितली तर 76,900. या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला बघायला गेलं तर बुलिश साईडला खूप मोठे लेवल नाहीत, 2च रेजिस्टन्स आहे. ते पण इकडे काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून काहीसं कन्सोलिडेशन करून सेकंड हाफच्या आसपास जर कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट येत असेल तर मग 77,700 आणि 77,800 या 2 लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, छोट्याशा लेवल आहेत. छोटासा ब्रेकआउट इकडे फेलियर झाला होता. बेसिकली ह्या पूर्ण जी रेंज आहे ही रेजिस्टन्स लेवल आहे. त्यामुळे बुलिश साईडला जाताना आपलं ट्रेड मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग ह्या गोष्टी मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगत असेल, त्या गोष्टी थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, त्याचा फॉर्म्युला देखील आहे रिस्क पर ट्रेड डिवायडेड बाय एसएल. ओके, रिस्क पर ट्रेड डिवायडेड बाय एसएल. जे पण काही आन्सर येईल ती तुमची लॉट साईज असायला पाहिजे. ओके, आता गॅप अप जर ओपन होत असेल तर रेजिस्टन्समध्ये आहे. या लेवलच्या आसपास ओपन होत असेल तर हाय चान्सेस आहे की मार्केट इकडनं रिजेक्शन दाखवून एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवू शकतं. गॅप डाऊन नंतर मार्केट या कन्सोलिडेशन रेंजमध्ये आहे. थोडा सपोर्ट आहे, थोडा सपोर्ट घेईन, पुलबॅक घेईन, असं काहीतरी यस म्हणजे ह्या लो आणि ह्या हायच्या आतमध्येच मार्केट फिरताना दिसू शकतं. मग ही जी कॅन्डल आहे काहीशी इनसाइड कॅन्डल आपल्याला डेली टाइम फ्रेमवरती बघायला मिळू शकते. ओके, आय होप निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील, प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजले असतील, त्याच्यामागचे रिझन पण समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर मनापासून एक लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आवर्जून सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. ओके, आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर फ्रायडे मास्टर क्लास अशी कमेंट करा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.